आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील डबल परचेस क्रॅप यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार. अ डबल परचेस क्रॅप यूज इन अ लॅबोरेटरी हॅज फॉलोइंग डायमेन्शन. काय डायमेन्शन आपल्याला न्यूमेरिकल मध्ये दिले आहेत. आपल्याला इथं आन्सरसाठी जागा कमी असल्यामुळे काय करूया, जो काही गिव्हन डाटा आहे तो यामध्ये नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. डायमीटर ऑफ लोड ड्रम म्हणजे जो काही लोड ड्रम दिलाय त्याचा डायमीटर आपण कसा डिनोट करतो, स्मॉल डी ने. किती दिलेला आहे तो 160 mm. लेंथ ऑफ द हँडल ह्याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल मध्ये काय केलं, एफर्ट व्हीलचा डायमीटर दिला होता. मग एफर्ट व्हीलचा डायमीटर साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, हा जो काही वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे तो आपण वापरणार. परंतु या न्यूमेरिकल मध्ये काय केलंय त्याने आपल्याला लेंथ ऑफ हँडल म्हणजे जो काही हँडल आहे त्याची लेंथ दिली, तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा जो काही फॉर्म्युला आहे 2L डिवाइडेड बाय स्मॉल डी इंटू T1 डिवाइडेड बाय T2 इंटू T3 डिवाइडेड बाय T4 या फॉर्म्युला काय करतो आपण, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा. आपल्याला लेंथ दिलाय म्हणून हा फॉर्म्युला वापरायचा. डायमीटर दिला असता तर हा वापरला असता. न्यूमेरिकल नंबर 1 मध्ये डायमीटर दिलेला होता त्यामुळे हा फॉर्म्युला वापरला. जर का या दोन्ही गोष्टी न देता जर का आपल्याला एफर्ट व्हीलची जर का रॅडियस दिली असती तर काय केलं असतं, आपण हा फॉर्म्युला वापरला असता. परंतु सध्या या न्यूमेरिकल मध्ये काय केलंय, लेंथ दिले म्हणजे ह्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने काय करायचं, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायचा. म्हणजे लेंथ दिलेली आहे कॅपिटल एल. नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन्स, जे काही आपले पिनियन्स आहेत, हा बी पिनियन आणि हा डी पिनियन म्हणजेच त्यावरील टीथ T2 आणि T4 T2 T4 आपल्याला त्यांनी दिलेत. नेक्स्ट नंबर ऑफ टीथ ऑन स्पर व्हील, जो काय आपला स्पर व्हील आहे तो कशाने टीथ डिनोट करतो, T1 आणि T3 ने. तर किती दिलेत, 75 आणि 90. T1 T3 75 90. When tested, it was found that an effort of 90 Newton was required to lift a load of 1800 Newton. म्हणजेच काय, जर 1800 न्यूटन एवढं लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट किती लागणार आहे, 90 न्यूटन लागणार आहे. And an effort of 135 Newton was required to lift a load of 3150 Newton. आणि नेक्स्ट सेकंड कंडिशन काय दिले, 3150 एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट लागणार, 135 न्यूटन. डिटरमाइन फर्स्ट नंबर काय, लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायला सांगितले. त्याचप्रमाणे प्रोबेबल एफर्ट टू लिफ्ट अ लोड ऑफ 4500 न्यूटन. तर आपल्याला 4500 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट पी किती लागेल हे आपल्याला काय करायला सांगितले, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम काय करूया, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. इक्वेशन काय असतं लॉ ऑफ मशीन, कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. आपल्याला यासाठी दोन इक्वेशन दिले आहेत. 1800 न्यूटन साठी एफर्ट पी किती लागतोय, 90 न्यूटन. आणि 3150 एवढं लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागतो, 135 न्यूटन. म्हणजे इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 या दोघांच्या सहाय्याने काय करूया, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. याच्या रिलेटेड बरेच आपण न्यूमेरिकल लॉ ऑफ मशीन या व्हिडिओमध्ये पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, 135 मोठी व्हॅल्यू आहे, 90 छोटी व्हॅल्यू आहे. मग हे 135 एफर्टचा जो काही इक्वेशन येतोय तो काय करूया, फर्स्ट लिहूया. म्हणजे जे एफर्ट पी किती असणार आहे, 135 इज इक्वल टू स्मॉल एम आपल्याला माहित नाही, लोड किती लिफ्ट करतो हा 3150 प्लस सी सुद्धा माहित नाही, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेकंड बघा, एफर्ट किती 90 न्यूटन लावल्यानंतर स्मॉल एम माहित नाही, किती लोड लिफ्ट करणार आहे 1800 न्यूटन प्लस सी सुद्धा माहित नाही, हा इक्वेशन नंबर 2. काय करूया, इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन नंबर 2 काय करूया, मायनस करूया. म्हणजे कॅल्क्युलेट करूया. 135 मायनस 90 किती आन्सर आलं, 45 इज इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन आहे, हा सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे. यातून ही व्हॅल्यू मायनस करून काय करूया, इंटू एम येणार. म्हणजेच काय होणार, 3150 मायनस 1800 करूया. 3150 मायनस 1800 किती आन्सर आलं, 1350 एम ॲज इट इज. आणि इथं मायनस केल्यामुळे इथं मायनस होणार, इथं सुद्धा मायनस होणार. या प्लस इथं मायनस झालं, प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल, आन्सर इथं 0 येणार. मग याच्या साहाय्याने काय करूया, व्हॅल्यू एम फाइंड आउट करूया. 1350 इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू काय होणार, 45 डिवाइडेड बाय 1350. कॅल्क्युलेट करूया. 45 डिवाइडेड बाय 1350, आन्सर किती आलं, 0.0333. ही झाली एमची व्हॅल्यू. ही आलेली एमची व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करून काय करूया, अननोन व्हॅल्यू सी फाइंड आउट करूया. पुट स्मॉल एम इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूया.
मग ठेवूया. इक्वेशन नंबर 1 काय 135 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 3150 प्लस सी. एमची व्हॅल्यू पुट करूया इथं. किती येणार एमची व्हॅल्यू 0.0333 ब्रॅकेटमध्ये 3150 प्लस सी. म्हणजेच काय होणार 135 इज इक्वल टू 0.0333 इंटू 3150. किती आलं आन्सर आपलं 104.895 प्लस सी. ही व्हॅल्यू इकडे काय प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. देअरफॉर सीची व्हॅल्यू किती येणार आपली 135 मायनस हे आन्सर 135 मायनस 104.895 इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 30.105. आता सीची व्हॅल्यू आणि एमची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करून काय करूया लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन एफर्ट पी ॲज इट इज. स्मॉल एमची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आपण 0.0333. कॅपिटल डब्ल्यू ॲज इट इज प्लस सीची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली 30.105. सर्व व्हॅल्यू कशा आहेत न्यूटनमध्ये. याचं युनिट काय येणार न्यूटन. हा काय झाला आपला लॉ ऑफ मशीन. आता आपल्याला सेकंड केस काय विचारले 4500 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट पी किती लागणार. तर ह्या इक्वेशन मध्ये काय करूया लोड जी काय व्हॅल्यू दिलेली आहे 4500 पुट करूया आणि ह्या इक्वेशनच्या सहाय्याने एफर्ट पी फाइंड आउट करूया. सेकंड केस काय फाइंड आउट करायला सांगितलंय एफर्ट पी. ह्या इक्वेशनच्या सहाय्याने करूया. कॅपिटल पी इज इक्वल टू 0.0333. लोड डब्ल्यू किती आहे 4500 एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट पी फाइंड आउट करायला सांगितले. व्हॅल्यू पुट केलेले आहे 30.105. देअरफॉर एफर्ट पी इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया 0.0333 इंटू 4500 इज इक्वल टू किती आन्सर आलं 149.85 हे आन्सर आलं प्लस 30.105. टोटल आपलं आन्सर किती आलं 179.955 न्यूटन. म्हणजेच 4500 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट पी किती लावावं लागणार आहे 179.955 न्यूटन. या न्यूमरिकल मध्ये आपल्याला वेलॉसिटी रेशो काढा असं कुठं सुद्धा विचारलेलं नाही. तरी सुद्धा आपल्याला एवढा गिवन डाटा दिलाय तर काय करूया वेलॉसिटी रेशो डबल परचेस क्रॅपसाठी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे लेंथ दिले. लेंथ दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. इथं लिहूया वेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय असतं ट्वाइस एल डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू T1 डिवायडेड बाय T2 इंटू T3 डिवायडेड बाय T4. व्हॅल्यू पुट करूया. ट्वाइस लेंथ किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला 360 डिवायडेड बाय स्मॉल डायमीटर जो काही ड्रमचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला डायमीटर ऑफ लोड ड्रम 160 mm. सर्व व्हॅल्यू mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इंटू T1 आणि T3 किती आहेत 7590. T1 T3 7590 डिवायडेड बाय T2 आणि T4 2030 आपलं फायनल आन्सर किती येणार कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 360 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 160 किती आन्सर आलं 4.5 हे आलं इंटू ब्रॅकेट मध्ये 75 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये 90 डिवायडेड बाय 30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 50.625. वेलॉसिटी रेशो विहारला युनिट नसतं. आपल्याला इथं विचारलेलं नाही परंतु एवढा गिवन डाटा दिलेला आहे तर याच्या आधारे काय केलं आपण वेलॉसिटी रेशो विहार डबल परचेस क्रॅपसाठी काय केलेलं आहे फाइंड आउट केलेला आहे. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लॉ ऑफ मशीन त्याचप्रमाणे 4500 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट पी किती लागतोय ते सुद्धा इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचप्रमाणे डबल परचेस क्रॅपसाठी जो काही वेलॉसिटी रेशो आहे तो सुद्धा इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.